कॉलेज बऱ्याच कंपन्यांना कॉलेजमध्ये इन्व्हाइट करतं आणि कॅम्पसमध्ये तुम्हाला प्लेसमेंटसाठी बसण्याचा चान्स मिळतो. तुम्हाला कॅम्पसमध्ये प्लेसमेंट ज्यावेळी मिळतं तर त्यावेळी आपल्याला ऑफर लेटर हे कंपनीकडनं दिलं जातं. आता बऱ्याच स्टुडंट्स आहे ना कॅम्पसमध्ये प्लेसमेंट होत नाही, म्हणजे कॉलेजमध्ये असताना प्लेसमेंट होत नाही, तर ते काय करतात की बाहेर स्वतःहून पण जॉब सर्च करतात. तर त्यावेळी पण त्यांना बाहेरून पण कंपनीकडनं जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळते. किंवा तुमचं इंजिनिअरिंग झाल्यानंतर पण बरेच स्टुडंट ज्यांना जॉब नसतो तर ते बाहेर जॉब सर्च करतात आणि त्यांना जॉब मिळतो. आता जॉब मिळाल्यानंतर नक्की पुढे काय स्टेप्स असतात, पुढे काय करावं लागतं, तर हेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर ज्यावेळी एखादा जॉब मिळतो तर जॉब मिळाला आहे तर हे तुमचं कसं कन्फर्म होतं, तर तुम्हाला ऑफर लेटर मिळतं. ठीक आहे. आणि या ऑफर लेटरमध्ये कंपनीचे डिटेल्स, तुमचं डेट ऑफ जॉईनिंग काय असणार, कंपनी तुम्हाला कुठल्या दिवसाला जॉईन करायची, त्यानंतर तुमचं पॅकेज हे LPA मध्ये असतं, लॅक्स पर एनम, आणि पॅकेजचं ब्रेकडाऊन दिलेलं असतं की त्यामध्ये सॅलरी कंपोनंट्स कुठले कुठले आहे, तुमचे इन हँड सॅलरी किती आहे, त्यानंतर तुमचं हेल्थ इन्शुरन्स, त्यानंतर बाकीच्या गोष्टी जर कॉलेज फॅसिलिटी प्रोव्हाइड करत असेल तर ते पण टर्म्स जे आहेत त्याचं सॅलरीचं कम्प्लीट ब्रेकडाऊन तुम्हाला या ब्रेकडाऊनच्या सेक्शनमध्ये मिळतं. त्यानंतर काही टर्म्स वगैरे असेल कंपनीचे, ते सगळे डिटेल्स इथे मेन्शन केलेले असतात. तर कंपनी जर तुमच्यासोबत बॉन्ड करत असेल तर बॉन्डचे डिटेल पण तुम्हाला इथे बघायला मिळतात. बॉन्ड हा काय राहतो की एखादी कंपनी तुम्ही जॉईन करता तर ती कंपनी तुम्ही काही पर्टिक्युलर पिरियडपर्यंत सोडू शकत नाही, तर त्या पिरियडचे डिटेल तिथे मेन्शन असतात. आणि जर तुम्ही बॉन्ड ब्रेक केला तर नेक्स्ट पुढे काय होऊ शकतं, तर त्यामध्ये हे बॉन्ड डिटेलमध्ये या सेक्शनमध्ये सगळं मेन्शन असतं. तसेच तुमचं जॉईनिंग लोकेशन काय असणार आहे, त्या लोकेशनचं हे टेंटेटिव्ह लोकेशन दिलेलं असतं. टेंटेटिव्ह म्हणजे हे फिक्स लोकेशन नसतं. आता बऱ्याच स्टुडंटला ऑफर लेटर हे कॉलेजमध्ये कॅम्पसमध्ये असताना मिळतं आणि ऑफर लेटरमध्ये फक्त तुमचा जॉब हा कन्फर्म झालेला आहे. आता ज्यावेळी तुम्हाला जॉईन करायचं तर जॉईनिंग लेटर हे सेपरेटली येतं. पण बऱ्याच स्टुडंटचं ऑफ कॅम्पसमध्ये ज्यावेळी प्लेसमेंट होतं तर ऑफर लेटर, जॉईनिंग लेटर ही कंपनी एकच देते. त्यामध्ये हे सगळे डिटेल्स सेम मेन्शन असतात. त्यामध्ये फक्त तुम्हाला कुठल्या डेटला जॉईन करायचं आहे, त्या फिक्स डेटला तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्ट करायचं असतं. तसेच तुम्हाला कंपनीकडनं कॉल पण येतील आणि त्यामध्ये ते तुमचं जे डिटेल्स आहे, तुम्हाला काय प्रोसेस आहे ती सगळी कॉलवरती पण सांगतील. या केसमध्ये काय होतं की तुम्ही कंटिन्युअसली तुमचे ईमेल ट्रॅक करत राहिले पाहिजे, कारण बऱ्याच कंपन्या हे कॉलवरती इन्फॉर्म नाही करत. ते कम्युनिकेशनचा मोड जो आहे ईमेल, तर ईमेलच प्रिफर करतात सगळे कम्युनिकेशन करण्यासाठी. तर ज्यावेळी तुमचं प्लेसमेंट होतं तर कंटिन्युअस तुम्ही तुमचे ईमेल जे आहेत हे ट्रॅक करत राहिले पाहिजे, वाचले पाहिजे. कारण बऱ्याच स्टुडंट्स असं होतं की मी बघितले केसेस की त्यांना ऑफर लेटर जे आहे, जॉईनिंग लेटर हे मेलवरती आले, त्यांनी ते मेल ओपन करूनच नाही बघितले आणि त्यानंतर त्यांची काय झाली, जॉईनिंग डेट निघून गेली. 5 जर जॉईनिंग डेट झाली तर कंपनी परत तुमच्या नेक्स्ट बॅचमध्ये तुम्हाला जॉईनिंग देत नाही. तर असं तुमच्यासोबत होऊ नये. त्यामुळे तुमचं ज्यावेळी प्लेसमेंट होतं त्याच्यानंतर तुम्हाला कंटिन्युअस सगळे तुमचे जे ईमेल आहे, तुमचा जो ईमेल ID तुम्ही कंपनीला प्लेसमेंटसाठी बसले त्यावेळी जो कंपनीला तुम्ही दिलाय तर त्या ईमेलवरती तुम्हाला मेल येऊ शकतात. आणि मेल बऱ्याच वेळी काय होतं की दुसऱ्या फोल्डरमध्ये पण जातं, जसं स्पॅम फोल्डर असतं. ठीक आहे. तर ते सगळे फोल्डर तुम्ही चेक करत राहा. आता ऑफर लेटर, जॉईनिंग लेटर झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळी कंपनी जॉईन करतात तर तुम्ही इंडक्शन प्रोग्राममध्ये जातात. जसं कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज जॉईन केल्यानंतर तुम्हाला इंडक्शन तुमचा प्रोग्राम झाला होता, तर तसंच इंडक्शन प्रोग्राम हा कंपनीमध्ये पण कंडक्ट केला जातो. हा इंडक्शन प्रोग्राम युजली 3 डेजचा असू शकतो. आता त्यामध्ये काय होतं की कंपनी त्यांच्याकडे ज्या ज्या फॅसिलिटीज आहे त्याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन देते. त्याच्यानंतर तुमच्याकडनं वेगवेगळे डॉक्युमेंट साईन करून घेतले जातात, बॉन्ड्स असतात ते साईन करून घेतले जातात. त्यानंतर कंपनीचे जे पोर्टल्स आहेत, जसं तुम्हाला ॲक्सेस कार्ड दिलं जातं, जेणेकरून ते ॲक्सेस कार्ड स्वाईप केल्यानंतर तुम्हाला कंपनीच्या आतमध्ये एंट्री मिळते. किंवा काही वेबसाईटला ॲक्सेस दिला जातो जिथे तुम्ही तुमचं लॉग इन करून तुमचे सगळे डिटेल्स तुम्ही बघू शकता. हा इंडक्शन प्रोग्राम झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते. आता ही ट्रेनिंग कुठली, तर ही असते कंपनीची ट्रेनिंग. तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जे शिकला ते खूप वेगळ्या लेवलचं होतं, कंपनीमध्ये जे काम आहे ते खूप वेगळ्या लेवलचं आहे. तर कंपनी परत तुम्हाला स्वतःची ट्रेनिंग देतात. आता हे ट्रेनिंगचा ड्युरेशन जो आहे हा 3 महिने ते 6 महिने असू शकतो. आणि तुमचं जे जॉईनिंग लेटर आहे त्याच्यामध्ये डेट पण मेन्शन असते की कुठल्या डेटला तुम्ही कुठे जॉईन करायचं आहे, तेच तुमचं ट्रेनिंग लोकेशन राहतं. आता ट्रेनिंग लोकेशन हे तुमचं वेगळं असू शकतं. आता बऱ्याच कंपन्यांमध्ये जे इंडक्शन प्रोग्राम आणि ट्रेनिंग लोकेशन हे एकच असतं. किंवा बऱ्याच ठिकाणी काय होतं की ट्रेनिंगसाठी त्यांनी कंप्लीट वेगळे सेंटर डेव्हलप केलेले, जिथे ज्या सेंटरला फक्त ट्रेनिंगच चालतात. तर तुमचं ट्रेनिंगच्या लोकेशनला तुम्हाला जायचं असतं. तिथे जाऊन मग तुम्ही जे पण तुमचा पिरियड असा ट्रेनिंगचा, 3 months to 6 months तिथे तुम्हाला स्टे करावा लागतो. आणि ट्रेनिंगच्या ड्युरेशनमध्ये अकोमोडेशन पण कंपनी प्रोव्हाइड करते. अकोमोडेशन म्हणजे तुमची राहण्याची, खाण्याची फॅसिलिटी जी आहे ना ही कंपनीकडनं दिली जाते. किंवा बऱ्याच कंपन्यांकडनं जर ही फॅसिलिटी नसेल तर पहिले 10 दिवसांसाठी कंपनी तुम्हाला ऑफर करते की तुम्ही कंपनीचं जे अकोमोडेशन आहे ते तुम्ही यूज करू शकता. आणि त्या 10 दिवसामध्ये तुम्ही आउटसाईड तुमच्या रूम्स ज्या आहेत किंवा मग हॉस्टेल, PGs किंवा मग तुम्हाला फ्लॅट वगैरे पाहिजे असेल तर ते तुम्हाला शोधायला तेवढा ड्युरेशन मिळतो.
या ट्रेनिंग पिरियडमध्ये कंपनीच्या जे टेक्नॉलॉजीज आहे तर त्याचं ट्रेनिंग दिलं जातं. आपण कॉलेजला जे शिकतोय ना ते खूप बेसिक लेवलचं आहे, पण त्याच टेक्नॉलॉजी तुम्ही जर कंपनीचं जर बघितलं तर ते खूप ॲडव्हान्स लेवलला तुम्हाला शिकवतात आणि याची डिफिकल्टी लेवल पण ट्रेनिंगची थोडीशी हाय असते. आणि ट्रेनिंग झाल्यानंतर तुमची एक एक्झाम कंडक्ट केली जाते. आता या एक्झाममध्ये जर तुम्ही पास झाले तरच कंपनीमध्ये काम करण्यासाठी अलाव करते. जर तुम्ही ही एक्झाम जर फेल झाले तर कंपनी तुम्हाला निघून जाण्यासाठी पण सांगते आणि याच्यावरती आपण काही ॲक्शन घेऊ शकत नाही. का? कारण आपण हे ऑलरेडी बॉन्डमध्ये हे सगळं कंपनी ऑलरेडी इंडक्शन प्रोग्राममध्ये तुमच्याकडनं हे सगळं साईन करून घेते. आता हा तुमचा प्रोबेशन पिरियड असू शकतो किंवा प्रोबेशन पिरियड हा कंपनी टू कंपनी वेगळा असतो, पण युजली जर सगळ्या कंपनीचं जर बघितलं तर 6 महिने प्रोबेशन पिरियड असतो. 6 महिन्यामध्ये कंपनी तुमच्यावरती कुठलीही ॲक्शन घेऊ शकते, ती तुम्हाला कंपनीमधनं काढू पण शकतात. तर याला प्रोबेशन पिरियड म्हणतो आणि प्रोबेशन पिरियड तुमचा कंप्लीट झाला, जसं 6 महिन्यात प्रोबेशन होतं तो मी कंप्लीट केलं आहे, त्याच्यानंतर माझा प्रोबेशन पिरियड कंप्लीट झाला आहे याचं आपल्याला एक लेटर मिळतं. आता ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टला अलोकेट केलं जातं. प्रोजेक्टला अलोकेशन म्हणजे की ॲक्च्युअल जे काम चालतंय कंपनीमध्ये, तर तसं प्रत्येक वेगवेगळे प्रोजेक्ट चालतात, वेगवेगळ्या ॲप्लिकेशनवर वेगवेगळ्या टीम्स काम करत असतात. तर एखाद्या टीमला एखाद्या प्रोजेक्टला तुम्हाला असाईन केलं जातं. आता प्रोजेक्ट जॉईन करायच्यासाठी ते प्रोजेक्टचं जे लोकेशन असेल त्या लोकेशनला तुम्हाला जावं लागतं किंवा तुमचं ट्रेनिंगचं लोकेशन आणि प्रोजेक्टचं लोकेशन एक पण असू शकतं किंवा वेगवेगळं असू शकतं. परत यानंतर तुम्हाला परत ट्रॅव्हल करायला लागू शकतं. आता यावेळी पण कंपनी अकोमोडेशन प्रोव्हाइड करते फर्स्ट 10 डेजसाठी, जर लोकेशन वेगळं असेल तर. नाहीतर लोकेशन सेम असेल तर तुम्ही सेम अकोमोडेशनमध्ये तुम्ही कंटिन्यू करू शकता. इथे पण तुम्हाला परत ट्रेनिंगमधनं जातात. आता हे जे ट्रेनिंग आहे हे प्रोजेक्ट स्पेसिफिक ट्रेनिंग आहे की प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंट काय आहे, क्लायंटच्या रिक्वायरमेंट काय आहे, आपण कुठले कुठले ॲप्लिकेशन्स वापरतो, कुठल्या टेक्नॉलॉजीज वापरतो. तर या सगळ्या गोष्टी ना प्रोजेक्टच्या ट्रेनिंगमध्ये दिल्या जातात. आता प्रोजेक्टचं ट्रेनिंग हे युजली 1 वीक, 2 वीक, 3 वीक, 4 वीक असू शकतं, डिपेंड ऑन प्रोजेक्टची साईज किती आहे. त्यानंतर तुमचं टीमचं इंट्रोडक्शन होतं, टीमसोबत किती लोकांची टीम आहे, कुठल्या लोकेशनला आपलं काम चालतं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या या प्रोजेक्ट ट्रेनिंगमध्ये कव्हर केल्या जातात. आणि यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो गोष्ट आहे ती आहे बॉन्ड डिटेल्स. ज्यावेळी तुम्ही कंपनी कुठलीही जॉईन करता तर बऱ्याच कंपन्या तुमच्याकडनं बॉन्ड साईन करून घेतात आणि हे बॉन्ड हे ना हे युजली फ्रेशरसाठी असतात. आता बॉन्ड म्हणजे काय आहे, तर कंपनी तुम्ही जॉईन करता तर कंपनी तुम्हाला सांगते की तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष असं बॉन्ड पिरियड असतो आणि त्या टायमिंगमध्ये तुम्ही कंपनी सोडू शकत नाही. का? कारण कंपनीने ऑलरेडी तुमच्या ट्रेनिंगवरती बराचसा खर्च केलेला असतो आणि कंपनी एक्सपेक्ट करते की तुम्ही त्या नंतरून कंपनी सोडून जाऊ नये, त्याचा कंपनीला बेनिफिट व्हावा, यासाठी तुम्ही कंपनीमध्ये त्या पर्टिक्युलर ड्युरेशनसाठी काम केलं पाहिजे. आणि हे सगळे जे डिटेल्स आहेत ना हे तुमच्याकडनं साईन करून घेतले जातात इंडक्शन प्रोग्राममधनं तुम्ही ज्यावेळी गो थ्रू करता. आता बरेच स्टुडंट असं राहतं की ते बॉन्ड ब्रेक करतात. बॉन्ड ब्रेक करणं म्हणजे काय की माझं समजा कंपनी सांगितले की 2 वर्ष मी कंपनी सोडू शकत नाही, पण काही कारणास्तव त्यांना कंपनी सोडायची आहे, त्यांना हायर पॅकेजची दुसऱ्या ठिकाणी ऑफर मिळाली आहे किंवा ज्या टेक्नॉलॉजी त्यांना मिळाल्या त्या टेक्नॉलॉजीमध्ये स्टुडंट इंटरेस्टेड नाही आहे, एम्प्लॉईज इंटरेस्टेड नाही काम करण्यासाठी. तर अशा वेगवेगळ्या रिझनसाठी कंपनीचे बॉन्ड हे एम्प्लॉईज ब्रेक करतात. आता बॉन्ड ब्रेक करायचा असेल आणि तुम्हाला कंपनीकडनं जर एक्सपिरियन्स लेटर हवं असेल तर अशा केसमध्ये जी बॉन्डची अमाऊंट असते ती तेवढी तुम्हाला कंपनीला पे करावी लागते. जसं 3 लाखाचं बॉन्ड असेल, 4 लाखाचं बॉन्ड असेल तर ते अमाऊंट तुम्हाला कंपनीला पे करायची असते. त्याच्यानंतर कंपनी त्यांचं एक्सपिरियन्स लेटर तुम्हाला देते. तर त्यामुळे कुठलीही कंपनी जॉईन करण्या अगोदर जे कंपनीमध्ये जे तुम्हाला जॉईनिंग लेटर मिळतं, ऑफर लेटर मिळतं ते व्यवस्थित वाचा, त्यातले सगळे टर्म्स अँड कंडिशन सगळे समजून घ्या. त्याच्यानंतर कंपनी जॉईन करायची की नाही हा डिसिजन घ्या. कारण तुम्ही जॉईन केल्यानंतर इंडक्शन प्रोग्राममध्ये तेवढा वेळ मिळत नाही की तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स वाचाल, कारण खूप सारे डॉक्युमेंट्स असतात आणि तुम्हाला सगळीकडे साईन करावे लागतात. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवरती पण हिट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडे येणारे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. इंजिनिअरिंग चालू असताना तुम्हाला जर करिअर काउन्सिलिंग करून घ्यायचं असेल, करिअर गायडन्स हवा असेल तर माझा मी नंबर इथे दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. माझ्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या व्हॉट्सअप चॅनल पण तुम्ही जॉईन करा, जेणेकरून माझ्याकडे येणारे सगळे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळतील.